मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे फूडी सागर. मित्रांनो, मी आज अशा हॉटेलमध्ये जाणार आहे जिथे आपल्याला 150 रुपीजमध्ये अनलिमिटेड मिसळ ट्राय करायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आपण रेस्टॉरंटमध्ये जातो मिसळ ट्राय करायला, तेव्हा आपल्याला एखादी मिसळ मिळते जी असेल अनलिमिटेड आपल्याला ट्राय करायला मिळते, कधी कधी लिमिटेड मिळते. पण ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे, 150 रुपीजमध्ये आपल्याला 4 टाईपच्या मिसळ खायला मिळणार आहेत. एक जैन मिसळ असणार आहे, एक पुणेरी मिसळ असणार आहे, एक नाशिकची मिसळ असणार आहे आणि एक असणार आहे आपल्या कोल्हापूरची मिसळ. त्या सर्वांची टेस्ट मी करणार आहे आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, अनलिमिटेड मिसळ मी ट्राय करायला ज्या हॉटेलमध्ये जाणार आहे त्याचं नाव आहे थोरात बार्बेक्यू मिसळ. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला 4 टाईपच्या मिसळ खायला मिळणार आहेत, ते पण अनलिमिटेड फरसाण, अनलिमिटेड जे काही सर्व गोष्टी आहेत त्याच्यामधल्या सगळं आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, बार्बेक्यू मिसळ या हॉटेलचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो. या परिसराला वर्सोवा असं म्हटलं जातं. जर तुम्ही अंधेरीवरून येत असाल तर अंधेरी वेस्टवरनं तुम्हाला मेट्रो पकडावी लागेल आणि वर्सोवा म्हणून मेट्रो स्टेशनला उतरून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इकडे वर्सोवा पोलीस स्टेशनच आहे, त्याच्या अगदी समोर आहे आणि वर्सोवा बीच सुद्धा माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे. असं लोकेशन आहे. आणि मित्रांनो, मी आता आज जाणार आहे हॉटेलचा आपण ॲम्बियन्स बघूया आणि कशी त्यांचं सेटअप आहे, कशा प्रकारचं ती मिसळ आपल्याला सर्व करणार आहे आणि मी किती पाव खाऊ शकतो हे पण बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला या. तर मित्रांनो, बघू शकता थोरातांची बार्बेक्यू मिसळचं सेटअप सगळा माझ्यासमोर आलेला आहे. आणि बघा काय काय आहे माझ्यासमोर. हे अनलिमिटेड मिसळ आहे, जे काय घ्याल सगळं अनलिमिटेड आहे. हे जे काय सांबार आहेत, फरसाण, हे सगळे जे काय मटेरियल आहे सगळं अनलिमिटेड आहे 150 रुपीजमध्ये. मी तुम्हाला सांगतो काय काय दिलेलं आहे त्यांनी मला 150मध्ये. हे आता सध्या तरी 4 पाव दिलेले आहेत त्यांनी सुरुवातीला. आणि 4 प्रकारचे हे रस्सा असणार आहेत. त्याच्यामध्ये हे बघा उसळ आहेत. उसळ ही आहे जैन उसळ. त्याच्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे, पूर्णपणे प्लेन असणार आहे ही उसळ. त्याच्यानंतर हे बघा, ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, ब्लॅक आहे. ही आहे नाशिकची मिसळ. ब्लॅकवरून आपण तुम्ही ओळखू शकता ही नाशिककरांची मिसळ आहे. ही थोडीशी अशी आंबट आणि तिखट असणार आहे. ती आहे पुण्याची उसळ. आणि शेवटची आमची कोल्हापूरची एकदम स्पायसी आणि झणझणीत अशी ही उसळ आहे. आणि ही जी काय सामग्री मला दिलेली आहे ती सगळे एकत्र केल्यावर होते ती थोरातांची बार्बेक्यू मिसळ. हे बघा, बघू शकता. तर हे बघा, बटाट्याची भाजी आहे, पोहे आहेत. हे मोस्ट ऑफ नाशिकच्या मिसळमध्ये असतात पोहे जे असतात ते. त्याच्यानंतर आहे हे कोल्हापुरी आपल्या मिसळमध्ये असतात बटाटे, काही काही मुंबईत नसतात असे. त्याच्यानंतर आहे ही आहे मटकी, कांदा आणि सफेद वाटाणे बॉईल केलेले, लिंबू, अनलिमिटेड फरसाण. आणि हे मी मागवलेलं आहे, एक्स्ट्रा मागवलेलं आहे पे करून, ते आहे सोलकढी आणि गुलाबजाम. आता मी सुरुवात करतो. मी थोडं थोडं घेणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला टेस्ट कशी आहे ती सांगणार आहे. थोडंसं मी फरसाण देतो. कारण सगळं ट्राय करायचं आहे. थोडी मटकी, पोहे, सगळ्या मिसळी मी एकत्र घेणार आहे. बटाटा, आणि पहिली मी जैन मिसळ ट्राय करतो.
याच्यामध्ये पूर्णपणे कांदा आणि लसूण नसणार आहे, लिंबू आणि कांद्याशिवाय मिसळला मजा नाही. आणि मग मी आता एकत्र करतो. आणि इथे पाव घेतो आणि सुरुवात करतो. हे असे सॉफ्ट सॉफ्ट पाव आहेत. ठीक आहे, मी कधी जैन मिसळ ट्राय केली नव्हती. मला म्हणजे स्पायसी खायची खूप आवड आहे आणि हे थोडंसं मला पचपचीत वाटतंय कारण त्याच्यामध्ये कांदा लसूण नाही आहे. मिसळ म्हटलं की कसं झणझणीत म्हणावं लागेल. ठीक आहे, पण ज्यांना कांदा लसूण खायचं नसेल ते एकदा येऊन ट्राय करू शकता. इकडे 4 प्रकारचे मिसळ आहेत, सगळे अनलिमिटेड आहेत. मी अजून एक करतो. असं म्हणजे मिसळ खाल्ल्यासारखं असं वाटत नाही याच्यामध्ये, जैन मिसळमध्ये. आता मी नेक्स्ट ट्राय करणार आहे नाशिकची मिसळ. तर मित्रांनो, मी आता जैन मिसळ ट्राय केली, मला काय एवढी नाही. तर आता मी नाशिकची मिसळ ट्राय करतो. तर नाशिकला मी 2 महिने कामाच्या निमित्त राहिलेलो होतो ट्रेनिंगसाठी, त्यामुळे मला नाशिकची मिसळ मला माहीत आहे कशी असते. त्याच्यामध्ये पोहे असतात. तर मी आता नाशिकची मिसळ ट्राय करतो. तुम्हाला ट्राय करून म्हणजे काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे घेतो थोडं थोडं. मेन त्याची उसळ जी असते ती कशी आहे हे बघा. बाकी ज्या काय 3 मिसळ आहेत, 3 उसळ आहेत त्या रेडिश आहेत आणि ही बघा पूर्णपणे काळा आहे. जो मसाला वापरतात तो पूर्ण काळा आहे. त्याच्यामध्ये पोहे असतात. पोहे घेतो थोडेसे, मटकी थोडीशी घेतो आणि हे वाटाणे घेतो, सफेद वाटाणे. आणि मिसळ ही अशी काळसर कलरची उसळ मी याच्यात टाकल्यावर हे होणार मिसळ. बघू शकतात पूर्णपणे त्याला काळा कलर आहे. तो मसालाच काळा असतो त्यामुळे त्या जी काही ग्रेव्ही आहे त्याला पूर्णपणे असा काळा कलर येतो. आणि मग त्याच्यावर येणार कांदा आणि मग लिंबू शिवाय मजा नाही. थोडं एकदा सोलकढी पण बघा किती टेम्पटिंग आहे. एक घोट घेतो. हो हो, थोडं पचावं म्हणून मी घेतोय. आणि मी आता नाशिकची मिसळ ट्राय करतो. त्याच्यामध्ये पोहे असतात. आता गाडी ट्रॅकवर आलेली आहे. जो त्यांचा जो मसाला असतो काळसर, त्याचा पूर्णपणे जो फ्लेवर आहे त्याच्यात काय काय वापरतात पण छान आहे. तोंडाला चव आली. जैन मिसळ खाऊन जी माझी थोडीशी पचपचीत झाली होती ती ही जी मिसळ आहे नाशिकची मिसळ खाऊन मला माझ्या तोंडाचे जे काय सेन्स होते पूर्ण परत जागे झालेत. याच्यामध्ये पोहे असतात. मुंबईत सहसा असे पोहे वगैरे नाही. आपल्याला एक तर कांदा, हे वाटाणे नाही तर बटाटे याच्यापैकीच मिसळ मिळते. व्हेरी नाईस. नाशिकच्या मिसळसाठी थम्स अप आहे माझ्याकडनं. तर आता मी नेक्स्ट मिसळकडे येणार, ती म्हणजे आहे पुण्याची मिसळ. आणि तुम्हाला माहिती आहे पुणेकर किती असतात चांगले. तर ती मिसळ बघूया आपण किती चांगली आहे ती. समज रहे हो ना. पुणेरी मिसळ ट्राय करणार आहे, 3 नंबरची मिसळ. हे आहेत थोडेसे फरसाण. त्याच्यानंतर मी मटकी घेणार आहे. त्याच्यामध्ये सफेद वाटाणे. आणि पुणेकर चांगले असतात याचं म्हणणं माझं होतं की ते बोलण्यात किती चतुर असतात. कुठलेही शब्द ते खाली पडायला देत नाही, जसाच तसे असतात. आता मी पुण्याची मिसळ घेतो.
पुण्याला पण मिसळ खाल्लेली आहे, तिची टेस्ट पण मला माहिती आहे. थोडीशी आंबट थोडीशी गोड अशी मिसळ असते ती. हो हो, ये बात. आता ह्याच्यावर येणार कांदा आणि ह्याच्यावर आलेला हा लिंबू. ह्याच्याशिवाय मजाच नाही मिसळ. तर आता मी पुण्याची मिसळ ट्राय करतो. ये बात. आणि एक्झॅक्टली जसं मी तोंडात पाव घेतला तसं मला आंबट गोड अशी टेस्ट आली त्यांच्या ज्या मिसळमधनं. खूप छान आहे, गरमागरम. मी अजून एक बाईट घेतो, मला लावत नाही मिसळ खाताना. एक नंबर. म्हणजे मुंबईत कशा अशा आंबट गोड मिसळ नसतात, पुण्याची जी मिसळ असते ती आंबट गोड असते. आणि ही सुद्धा मला आवडलेली आहे. थम्सअप आहे मला माझा पुण्याच्या मिसळला सुद्धा. आणि मित्रांनो, इथे हे बाजूलाच वर्सोवा बीच आहे. जर तुम्ही ह्या साईडला आला असाल वर्सोवा बीचला, एकदम थंड वातावरणातनं तुम्ही इथे येऊन या थोरातांच्या बार्बेक्यू मिसळवर अनलिमिटेड गरम मिसळ खाऊ शकता फक्त 150 रुपयामध्ये. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही रिपीट झालात 15 दिवसामध्ये एकदा, तर त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट पण आहे. आणि दुसऱ्यांदा आलात तर अजून डिस्काउंट आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. आता मी ही कंप्लीट करून पुणेरी मिसळ पास आहे, खूप छान आहे. आता मी माझ्या मायभूमीकडे जाणार आहे. तिचं नाव आहे कोल्हापुरी मिसळ. तर मित्रांनो, मी आता येणार आहे शेवटच्या मिसळकडे. ती बनवून खाणार आहे, ती म्हणजे माझी कोल्हापूरची मिसळ. ती म्हणजे झणझणीतच असणार आहे, नो डाऊट. तिच्या कलरवरनं तुम्ही सांगताय, तर मी बनवतो ती, आणि तिची कशी टेस्ट आहे ती पण सांगतो. हे थोडंसं फरसाण घेतलं टेस्टसाठी, मी तुम्हाला दाखवतो. मी खाणार आहे भरपूर, पण मी सध्या तुमचा व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी मी टेस्टिंगसाठी सगळे पहिले कुठले कुठले दाखवतो तुम्हाला. तर कोल्हापूरच्या मिसळमध्ये बेसिकली थोडासा बटाटा पण असतो, तर मी घेतो. हे तुम्ही स्वतः सगळं बनवायचं, तुमच्या कस्टमाइज आहे. तुम्हाला कुठली गोष्ट जास्त पाहिजे कमी पाहिजे, कोणाला पोहे पाहिजेत, कोणाला कांदा पाहिजे, कोणाला मटकी पाहिजे, कोणाला काय पाहिजे, सगळं घेऊ शकता. इथे अनलिमिटेड आहे, कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये नाही आहे. सगळं तुम्ही अनलिमिटेड घ्या, मजा करा, एन्जॉय करा, खा पी. आणि मी जरी कोल्हापुरी असलो तरी मी खायला बघा बघ कसा मरता मालवणी लोकांची टी शर्ट घातलेली असा. आता मी कोल्हापूरची मिसळ ट्राय करतो बघा. एक नंबर. ये तर्री वडतर्री. ओहो, एकदम लाल लाल भडक, आणि कोल्हापुरी मसाला एकदम कडक. त्याच्यावर आला हा कांदा आणि लिंबू, आणि हे असं मिक्सचर एकत्र. आणि आहे पाव. कोल्हापुरी मसाल्याचा पंच येतोय आमच्या. छान बघू शकता कसं त्यांनी एकदम झणझणीत आहे ही मिसळ. माझ्या कानामधनच धूर आला पहिल्याच बाईटला. अजून एक बाईट घेतो. सगळं जे काय त्यांनी वापरलेले इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे फ्रेश आहेत. फरसाण बोला किंवा हे जे काय उसळस आहेत 4 प्रकारचे, त्या पण फ्रेश आहेत, एकदम गरमागरम आहेत. हे मला दिलेले 5-6 प्रकारचे पदार्थ मिक्स करायला, आणि ह्या 2 गोष्टी ॲड ऑन मी केलेल्या आहेत.
एक आहे सोलकढी आणि गुलाबजाम. हे जी मिसळ आहे 4 प्रकारचे आणि हे इन्ग्रेडियंट्स आणि पोहे, पाव, हे सगळं 150 रुपीजमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. फक्त तुम्हाला जर काही ॲड ऑन करायचं असेल, सोलकढी आहे, छास आहे, गुलाबजाम, त्याचे तुम्हाला पैसे भरावे लागतील. 150 रुपीजमध्ये अनलिमिटेड सगळं खाऊ शकता. मी आता एक सिप घेतो सोलकढीचा, टॉप नॉच, एक नंबर. गुलाबजामची टेस्ट सांगायची गरज नाही, तरी पण मी घेतो कारण मी आता कोल्हापुरी तडका मिसळ खाल्लेली आहे आणि थोडा पंच लागलेला आहे मला. तर मित्रांनो, थोरातांची बार्बेक्यू मिसळ पास आउट आहे माझ्या एक्झाममध्ये. तुम्ही एकदा तरी येऊन इथे ट्राय करू शकता. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सेटअप आहे त्यांचा. वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ आपल्याला एकाच रेस्टॉरंटच्या खाली असं क्वचितच मिळतं आणि ते सुद्धा अनलिमिटेड. तर मित्रांनो, असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक छानशी कमेंट द्या या व्हिडिओसाठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.